नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज मी अंडा मसाला रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग लवकर रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे मीडियम आकाराचे कांदे रफली चॉप केलेले घालूया. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8-10 लसणाची पाकळं, 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक रफली चॉप केलेला टॅमॅटो. हे सगळं आपल्याला छान तेलावर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही झाकण ठेवा म्हणजे ते लवकर शिजेल वाफेवर. ते बघू शकता तुम्ही. पूर्ण आपल्याला ब्राऊन कलर नाही करायचा आहे, जस्ट थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. एका साईडला दुसऱ्या साईडला मी गॅसवर अंडी आणि बटाटेसुद्धा बॉईल व्हायला ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला कांदा टॅमॅटो सगळा छान मऊ झालेला आहे आणि एका साईडला आपले अंडे पण बॉईल झालेले आहे. तर हे थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर कांदा टॅमॅटो आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे आणि अंड्याची साल काढून, बटाट्याची साल काढून अंड्याचे 2 भाग केलेले आहेत. चला तर आता लवकर ग्रेव्हीला सुरुवात करूया. मी सेम कढई वापरलेली आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल होतं. अजून 1 चमचा तेल घातलं. काही खडे गरम मसाले घातले, जसं की लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जे आपण कांदा टॅमॅटो लसूण मिरची याचं वाटण केलेलं होतं ते वाटण घातलं आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यावर त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत, जसं की अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर. त्यात घालूया आपण लाल तिखट. आपण वाटणामध्ये 2 मिरची घातल्या, त्यामुळे मी जास्त लाल तिखट नाही घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा एवढा, आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर आता आपल्याला वाटण आणि मसाले छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटण मसाले जेवढं छान परताल तेवढी भाजीला अप्रतिम आणि सुंदर टेस्ट येते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे. आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि जे वाटण चिपकलेलं असतं ते छान त्यामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे भांडंही स्वच्छ होतं आणि वाटणही पूर्ण वापरलं जातं. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीला खूप सुंदर आणि कलर आलेला आहे आणि ग्रेव्हीला खूप थिकनेससुद्धा आहे. त्यानंतर आपण जे अंड्याचे काप केलेले होते आणि बटाटे उकडलेले ते त्यामध्ये घालूया आणि 1 उकळीपर्यंत आपल्याला छान शिजवायचं आहे, कारण की आपले अंडे आणि बटाटे छान शिजलेले आहे, त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अंड्याला आपल्या उकळ पण आलेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी आणि भरपूरशी कोथिंबीर घालून आपली अंडा मसाला